अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा MIDC जलवाहिनीवरील 100वर अनधिकृत नळजोड तोडण्यात आलेत। MIDCकडे जाणाऱ्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोड तोडण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे। सुपा MIDCला मुळा धरणातून आणि विस्तारित उद्योग नगरीसाठी स्वतंत्र पाईपलाईन केलेली आहे। त्याद्वारे कारखान्यांना पाणी पुरवलं जातं। सध्या उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई जाणवू लागली असून काही गावांना या पाईपलाईनद्वारे पाणी दिलंय, मात्र त्यामुळे कारखान्यांना कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। पाण्याचा नियमित आणि पुरेशा दाबानं पाणी पुरवठा करावा अशी मागणी कारखानदारांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे केली होती। सुपा येथे अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीतून अनेकांनी नळजोड घेतल्याचं निदर्शनास आलं। त्यावर MIDCच्या पाणीपुरवठा विभागानं पोलिसांची मदत घेत अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली। त्यात 100हून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन तोडल्याचं पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सरदार अनुशे यांनी सांगितलं। ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेतून येणारं पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने अनेक कामगार, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामस्थ हे पाण्याचे ड्रम भरून नेत होते। मात्र हा पाणीपुरवठा बंद झाल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे। स्थानिक नागरिक अनधिकृत कनेक्शन घेऊन पाण्याचा गैरवापर करत असल्याचं, तसेच काही जण तेच पाणी टँकरनं विकत असल्याचं निदर्शनास आल्याचं MIDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुळात ही जलवाहिनी MIDCसाठी असल्यानं प्राधान्याने त्यांना पुरेसा पाणीपुरवठा करणं आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात कारवाई करावी लागली। यापुढील काळात MIDCला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणार असल्याचं उपअभियंता सरदार अनुसे यांनी सांगितलंय। तर अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला होता, त्यामुळे ही कारवाई शांततेत पार पडली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पारनेर, अहिल्यानगर।